राम राम शेतकरी मित्रांनो. काल आपण बरोबर या टायमाला जे एस आर कल्चर 100 लिटर तयार केलेलं होतं, त्यामध्ये जे 99% वालं जे सल्फर होतं ते टाकलेलं होतं आपण. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कंडिशनने बघू शकताय तुम्ही, वरतून जो न विरघडणारा सल्फर आता बुंदापाशी जेवून बसलेला आहे. म्हणजे विरघडायला सुरुवात झालेली याची. नाहीतर हे वरती जसं हे तरंगत आहे त्याच पद्धतीनं वरती तरंगत असतं हे. मग शेतकरी मित्रांनो, आपण जे अगोदर 10 लिटरमध्ये बनवलेलं होतं, 10 लिटर एस आर कल्चर आणि 1 किलो सर्पल घेतलेलं होतं, तर त्याला आपल्याला 3-4 दिवस लागले होते. पण आता नेमकं काय झालं, आपण इथे कल्चर जास्त प्रमाणात घेतल्यामुळे ते लवकर विरघडलं. तर शेतकरी मित्रांनो, याचा अर्थ विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे सल्फरला विरघडू शकतं आहे, तर रासायनिक जे खतं असतात हे तर ऑलरेडी पाण्यामध्ये 1-2 दिवसामध्ये विरघळत असतात, किंवा आपण जास्त प्रेशर दिलं तर ते विरघडतं. पण विरघळायला अर्थ नाही आहे, त्यामधून अर्क निघणं महत्त्वाचं आहे. आता कधी बघितलं तर वास इतका घुरट येतो आहे की विचारूच नका. यावरून आपण जे काही रासायनिक खतं देतो आहे शेतकरी मित्रांनो, बॉन्डिंग तोडून म्हणतो आपण, ते हे आपल्या पिकांना अशा पद्धतीने कधी देत गेले बुवा तर लवकर लागू पडतायत. त्यामुळे आपण जे म्हणतोय आज दिल्यानंतर 2-3 दिवसापासून आपल्याला परिणाम दाखवणं सुरू होऊन जातं, तर हेच मेन कारण आहे. जर की हे सल्फरसारखं विरघडत असेल तर याच्यामध्ये सर्व काही विरघडतं. आणि विशेष म्हणजे फक्त जो काच आणि प्लॅस्टिक या 2 वस्तू सोडून द्या, बाकी लोखंड असेल, ते असेल, सर्व काही यामध्ये विरघडतं, तेही फास्ट प्रक्रियेमध्ये. आता हे 24 तासामध्ये विरघडलेलं आहे. आणि बघा त्याच्या जो खालचा जाड येतो आता वरती येतोय. आणि विशेष म्हणजे बघा किती चूरचूर आवाज येतोय. याचा जो वास आहे पूर्ण घुरट येतोय. तर शेतकरी मित्रांनो, या सल्फर ज्या आता कधी कोणाला अनुभव घ्यायचा असेल घ्या, काही अडचण नाही. आणि जे शेतकरी एस आर कल्चर वापर करतायत, सल्फर जे 80% घेण्याची गरज नाही आहे, 99% सल्फर घ्या आणि अशा पद्धतीने वापर करा की जेणेकरून आपला खर्च कमी होईल. ते सल्फर आपल्याला 80 रुपये किलोनं भेटलेलं होतं. 80 रुपयामध्ये समजा आपण कितीतरी बनवू शकतो आता, कारण हे आपण आता पूर्ण भरून घेणार आहेत आणि याच्यामध्ये अजून गूळ टाकून देऊ आणि टप्प्याटप्प्यानं 25-30 लिटर करत सोडून देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, म्हणून सांगतो, अल्प खर्च करून शेती करा. कारण आपण स्वतः अगोदर ट्रायल घेतो, प्रयोग करतो, त्यानंतर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. धन्यवाद.